तर कशा आहात सगळे? एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम टू रोहित जाधव व्लॉग. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ही आज हा दिवस खास आहे. आज आहे 3 जानेवारी, म्हणजेच माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर सावित्रीबाई फुलेबद्दल मी बोलीन तेवढं थोडंच आहे, कारण की सगळ्या अख्खा म्हणजे भारताला माहिती आहे की पहिल्या महिला शिक्षिका, म्हणजे ज्या स्त्रीमुळे आजच्या स्त्रिया शिकल्या, एक म्हणजे त्यांनी स्वतःचं या समाजामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे. तर ह्या स्त्रीमुळे बाकीच्या स्त्रियांचं अस्तित्व हे निर्माण झालं आहे. आज स्त्रिया सगळीकडे आहेत, सगळीकडे म्हणजेच देशाच्या राष्ट्रपतीपासून डॉक्टर, वकील, म्हणजे एक असं कुठलंही क्षेत्र नाही राहिलंय जिथं स्त्रिया नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे माता सावित्रीबाई फुले. तर आज त्यांची जयंती आहे आणि त्याच जयंतीबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जयंतीनिमित्ताने विहारात प्रोग्राम आहे. तर आई बाबा गेलेत, आता आपणही निघूया. आदर्शांना वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवन बुद्ध विहार या कमिटीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, माता रमाई स्वयंसहायता बचत गटाच्या सर्व सभासद पदाधिकारी, तसेच सेक्टर 1 ते 6 यामधील सर्व उपासक उपासिका, छोट्या बालबालिका, या सर्वांना सस्ने सविनय जय हिंद करते. आणि सर्वप्रथम आज जिच्यामुळे आज आम्ही इथे सर्वजण उभे आहोत एवढ्या चांगल्या वेशामध्ये, तिच्यासाठी आजची जी जयंती आहे ही 194वी जयंती आहे. त्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. जर का 194 वर्षापूर्वी ती जर का एक महिला म्हणून जर उभी राहिली नसती तर आज तुम्ही आम्ही कोणी नसतो. त्या माऊलीने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, सर्वात पहिल्यांदा आजचं 2025 कालपासून चालू झालेला आणि तेव्हाचा 1831 हा जो काळ आहे, 194 वर्षापूर्वीची आजची अवस्था आहे की आज बऱ्याचशा गोष्टी बाहेर येत नाहीत, त्या घरातल्या घरात दडपल्या जातात. बऱ्याचशा गोष्टी आज अजूनही आपल्या महिलांवरचे अन्याय त्याच्यावर थांबत नाही आहे. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी उघड होत होत्या. महिलांना चितेवर जिवंतपणे जाळलं जात होतं. त्यासाठी आवाज उठविणारी महिला जर का शिकल्या, त्यांनी पाठीवर अक्षरं गिरवली तर त्या अक्षरांच्या अळ्या होतील आणि त्या आपल्या जीवनात येतील आणि त्यामुळे आपलं निधन होईल. हे ज्या माऊलीने स्वीकारलं आणि त्याला झुळगारून ज्या माऊलीने शिक्षण स्वतः शिकली आणि आज आपल्याला सर्वांना शिक्षित केलं, पण तिच्या मागे खंबीरपणे उभे राहणारा तिचा नवरा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेजी, हे जर का तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर आज साऊ घडली नसते आणि ती सरकार नसती तर आज आम्ही कोणी महिला इथपर्यंत आलो नसतो. हा जो एवढा मोठा त्याग आहे, स्वतःला मूल नसताना सुद्धा तिने एक बाळ दत्तक घेतलं आणि त्याला सांभाळलं, त्याला वाढवलं, त्याला डॉक्टर केलं. त्या बाळाचं नाव तिने यशवंत असं ठेवलं आणि तेच बाळाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं, महात्मा ज्योतिराव फुले, त्यांना जेव्हा 12 डिसेंबर 2012ला जेव्हा त्यांना पहिलं बाळ झालं त्या गुरुला आदरांजली म्हणून त्यांनी आपल्या बाळाचं नाव यशवंत असं ठेवलेलं आहे. आणि तेच सूर्यपुत्र यशवंतराव तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही तीच गोष्ट धरलेली आहे. त्यांनी 395 कलमं आपल्याला संविधानामध्ये दिलेली आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांचा घराचा जो नंबर आहे तो 395 होता. तो धरून त्यांनी 395 कलमं आपल्याला दिलेली आहे. म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाईंचं मोठे जे कार्य आहे, सती प्रथा तिने बंद केलेली आहे, महिलांच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभा राहिलेल्या आहेत, विधवा विवाह तिने करून दिलेले आहे, अनाथाश्रम काढलेले आहेत, आपल्या घरात जी लहान बाळं आणलेली आहेत त्या बाळांना तिने लहानाचं मोठं केलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या साऊ नसली किंवा ज्योतिराव फुले नसते तर आज आपणही पुढे नसतो. हीच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आणि आपणही महिला काही कमी नाहीत. आपणही ठरवलं तर खूप काही करू शकतो आणि खूप काही बदल घडवू शकतो, फक्त चांगले. कारण आपल्याला सर्व खूप छान करायचं आहे, खूप चांगलं करायचं आहे. सध्या आपल्याला आपल्या विभागात काहीतरी वेगळं काम करून दाखवायचं आहे. आपल्या विभागामध्ये आपलं जे विहार आहे एवढं मोठं, ते विहार वर्षभर कायम कार्यक्रमाच्या निमित्ताने कसं भरून येईल हे आपल्या सर्वांना बघायचं आहे. पुन्हा एकदा मी जास्त काही बोलत नाही. आज सर्वजण खूप छान बोलणारे आहेत. पुन्हा एकदा माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून
तसेच भारतीय बौद्ध महासभा केंद्र, महाराष्ट्र, मुंबई समता सैनिक दल, माता रमाई संघ या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना या माऊलीच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. येथेच सांगते. जय हिंद, नमो बुद्धाय, जय संविधान. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच सर्व महामाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते व आपल्या सर्वांना सप्रेम जय हिंद. आज माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. जेव्हा आपण त्यांना उपाधी देतो क्रांती ज्योती असं म्हणतो, तेव्हा नक्कीच ते क्रांती ज्योती आहेत. पण क्रांती ज्योती हा शब्द कशामुळे आला तर त्यांनी अशी जेव्हा आपण अस्पृश्यताचा काळ होता किंवा जातीभेदमध्ये जेव्हा भारत अडकला होता, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा स्त्री शिक्षणासाठी जी क्रांती केली ती खरंच प्रेरणादायक आहे. आणि त्या क्रांतीमुळेच आज महिला, आज जेवढ्या पण महिला आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची ही दारे उघडी झाली. तर त्यावेळेस जेव्हा हा काळ चालू होता त्यावेळेस यांचा सावित्रीमाईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या वयाच्या 9 वर्षाच्या काही होत्या. आणि त्यावेळेस त्यांचा जेव्हा विवाह झाला महात्मा फुलेंसोबत, त्यावेळेस त्यांची जी शिक्षणाकडे ओढ होती त्या शिक्षणाच्या ओढला बघूनच महात्मा फुले यांनी तिला सपोर्ट केलं की तू शिक्षण घे. त्या काळामध्ये जेव्हा चूल आणि मूल ह्या कन्सेप्टमध्ये महिला अडकलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी ही जी सपोर्ट दिलं महात्मा फुलेंनी त्यांना, आणि ही जी क्रांती घडली, एक शिक्षण महिलांसाठी जे शिक्षणाचा पाया रचला गेला आणि त्याच्यासाठी तिने जो काही कष्ट केला आणि त्याच्यामुळे आपण जेवढ्या पण सावित्रीच्या मुली लेखी आज उभ्या आहेत हा फक्त त्यांच्यामुळे. तर ही क्रांती सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेस केली. आणि त्यांनी एवढा सगळा विरोध असताना, समाजामध्ये एवढ्या सगळे प्रॉब्लेम असताना, जेव्हा त्या स्त्री शिक्षणासाठी जात होत्या तेव्हा आपल्यासारखे समाज म्हणजे जे काही त्यावेळेस समाजकंटक होते ते लोक तिच्यावर दगडफेक करायचे, चिखल टाकायचे, माखलेली साडी शाळेत जाऊन बदलून ती पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवायची. आज ती परिस्थिती नाही राहिली. त्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी जे केलं ती प्रत्येक स्त्री आज करताना थोडीशी कचावते. आज तुम्ही बघा शिक्षणाचे इतके दारे आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ओपन केली आहेत, इतका पाया आपल्या सगळ्यांना दिला आहे. तरी तुम्ही बघितला तर आपला समाज अजूनही शिक्षणाच्या वाटेपासून खूप लांब आहे. आज जर तुम्ही जेव्हा त्यावेळेस सावित्रीबाई फुले होती त्यांच्या वयाच्या मला वाटते 18व्या वर्षी काहीतरी 1848 मध्ये ती पहिली शाळा ओपन करण्यात आली पुण्यामध्ये. त्यांचं वय वर्ष तेव्हा मला वाटते 18 वर्षाचं असेल. त्यावेळेसची जी समाज आणि जी मॅच्युरिटी त्यांना होती त्या तो विचारांचा प्रभाव आहे जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमध्ये होता. पण तो विचार आज आपण पालक म्हणून किंवा आपण तसा दाम्पत्य असणं अवघड झालेलं आहे. आपण तो विचार आपल्या मुलांमध्ये देणं, आज आपल्याकडे एवढं एज्युकेशन आहे, प्रोफेशनल पॉवर आहे, आपल्याकडे इन्कम आहे, तरी तुम्ही बघा आपले मुलं कुठल्याही सत्तेत कॉम्पिटिशनमध्ये शिक्षणामध्ये मागे राहत आहेत. मी प्रत्येकाचं असं नाही म्हणत की सगळ्यांच्या घरात हा चित्र आहे, पण तुम्ही बरेचसे जर आपली फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं त्यामध्ये जर बघितलं की किती महिला वर्किंग आहेत तर तुम्हाला खरंच वाटेल एज्युकेशन आहे पण जॉब नाही आहे बरेच जणांना. तर प्रॉब्लेम असा आहे बरेच जण एज्युकेटेड पण नाही आहेत, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते त्या काळामध्ये होते जेव्हा आपल्याला शिक्षण नव्हतं, आपल्याला चूल आणि मूलमध्ये घुरपटलेलं गेलेलं होतं. आपल्याला ह्या सगळ्या बंधनात अटकून फक्त आपण एक काय म्हणतात ना त्याला, एक फक्त उपभोग करण्याइतपतची आपली स्थिती होती. पण आजच्या कंडिशनमध्ये जेव्हा महिला स्वावलंबी झाल्या त्या महिला फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्वावलंबी झाल्यात. जर त्यांनी त्यावेळेस शिक्षणाचा हा पाया रचला नसता, ते दगड खाल्ले नसते, ते चिखल नाही खाल्ले असते, तर आज आपण तुम्ही कोणीही शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचलो नसतो, आपण त्याच्यापासून वंचितच राहिलो असतो. फक्त क्रांती त्यांनी शिक्षणासाठी नाही केली तर समानतेसाठी पण क्रांती केली. जेव्हा जातीभेदमध्ये अडकलेला हा समाज होता त्या समाजामध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरातली विहीर ही अस्पृश्यतांसाठी व सर्व धर्मासाठी ही ओपन केली पाण्यासाठी. जेव्हा आपल्या लोकांना हे म्हणजे दलित लोकांना माणूस आहे याची कधीच उपाधी म्हणजे त्याचा जगणं जो होता तो दिलाच नव्हता.
नागाला पूजायचे नागपंचमीला असे लोक होते. घरात बकरी ठेवायची, शेळी ठेवायचे, बैल ठेवायचे, त्यांना ते लोक पोसत होते. पण आपल्यासारख्या दलितांना एक मानव आहे याची ते लोक काय म्हणतात ना संकल्पना ठेवू नाही शकत होते किंवा मानत नव्हते. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींना विरोधक जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खुले केलेत. आज खरंच ती नसती तर आम्ही कोणी घडल्या नसतो, कुठलीही स्त्री घडली नसती. तर हा शिक्षणाचा वाटा त्यांनी घेतला, समानतेचा आपल्याला हक्क दिला. पुन्हा जेव्हा सती म्हणजे आता जसं ताईंनी सांगितलं की विधवा पुनर्विवाह करणं त्या काळामध्ये खूप मोठा पाप होता. ह्या प्रथेला पण त्यांनी आळावा घातला आणि त्याने ह्या गोष्टीसाठी प्रेरणा दिली की विधवा पुनर्विवाह केले जातात. किंवा सती जायची प्रथा होती तर सती जायच्या प्रथेला पण त्यांनी बंद केलं. किंवा केस कापायची प्रथा होती त्यालाही त्यांनी बंधन आणलं. तर असे बरेच क्रांतीवाले ज्या पावलं होते ते सावित्रीबाई फुले यांनी उचलले. पण आज तुम्ही बघा की जेव्हा मी मागच्या वेळेस पण बोलले की खरं सांगते, जेव्हा एवढे महान विचाराचे व्यक्ती आपल्याला लाभले आणि आपण स्त्री म्हणून जन्माला आलोय आणि त्यांच्यासारखा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. नाहीतर आजकाल जे दाम्पत्य बघितलं तुम्ही, मला नाही वाटत त्यांच्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा आदर्श राहिला असेल. तुम्ही बघा बरेच कन्फ्लिक्टमध्ये नवरा बायको अडकलेले आहेत. तर ते एकमेकात ह्या गोष्टीमध्ये न अडकता चांगल्या गोष्टींचा विचार प्रसार जर केला तर खरंच ज्या ज्या घरामध्ये शिक्षणाचा अंधार झालाय त्या त्या घरामध्ये शिक्षणाचे हात आपण आपल्या समाज बांधवाला दिले पाहिजे. असा जर विचार आपण आजच्या दिवशी केला, जेवढे कोणी फायनान्शियल नाही आहेत किंवा आपल्या सोबत आहेत तुम्ही त्यांना एक शिक्षणाचे हात द्या, शिष्यवृत्ती द्या किंवा कुठलीही अशी गोष्टीने सपोर्ट करा ज्यांच्या घरी शिक्षणाचे माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आपला समाज ह्या गोष्टीने सुधरू शकते. ह्या गोष्टीकडे आपण थोडंसं भर दिलं पाहिजे. जयंती फक्त नाचून खरेच केली नाही पाहिजे, तर जयंती विचाराने वाचून केली पाहिजे. ह्या जयंतीला प्रत्येकाने सावित्रीबाई फुलेंचा एक जरी विचार प्रत्येक घरामध्ये नेला, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांना प्रेरणा दिली किंवा आदर्श जरी मानला तर आपल्या समाजामध्ये खूप सारे बदल होऊ शकतात असं मला वाटते. आणि खरं सांगायला गेलं तर जर सावित्रीबाई महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसती तर खरंच मुलगी शिकली असती का? तो जो गाणं होता आपण नाटकामध्ये केलेला तो सत्यच आहे. जर त्या नसत्या तर तुम्ही मी कोणीही शिकलो नसतो. त्याच गाण्यात पुढचं कडवं असं आहे की सरकारी हुद्द्यावर बसली असती का? तर आज मी तुम्हाला ठामपणे सांगते की मी आज एका चांगल्या डिपार्टमेंटमध्ये काम करते, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जो भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे, तिथे मी कार्यरत आहे. आणि विशाखाताई ज्या आहेत ते माझ्यानंतर बोलतील, त्या विशाखाताई इन्कम टॅक्समध्ये कार्यरत आहेत. तर त्यावेळेस सावित्रीबाई फुले ह्या म्हणत होत्या की त्यांचा एक सुविचार आहे की शिक्षण हे स्त्रीचं दागिनं असलं पाहिजे. पण आज उलट झालंय, आपण हट्ट करतो ते दागिन्याचं, ते सोन्याचं असेल किंवा चांदीचं असेल, आपल्याला हट्ट हिरा प्लॅटिनम सगळ्याचाच आहे. पण शिक्षणाचा हट्ट करणाऱ्या त्या एकमेव माई होत्या आणि त्यांनी तो हट्ट केला नसता तर आज आपल्या ह्या लेकरांना सावित्रीबाई फुलेंची जितकी काही ही सावित्रीची लेकरं आहेत त्या लेकींना ह्या दागिना लाभला नसता. हा दागिना आपल्याला आपल्या माहेरमधून मिळाला आहे आणि तो खूप चांगला दागिना आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या सरकारी हुद्द्यावर बसली असती का तर खरंच सांगते शिक्षणाचा खरंच वाटा त्यावेळेस सावित्रीबाईंनी ओपन नाही केला असता तर मी किंवा ताई किंवा आमच्यासारख्या अनेक महिला ज्या कार्यरत आहे सरकारी हुद्द्यावर खरंच त्या पोचल्या नसत्या आणि चूल आणि मूल ह्या कन्सेप्टमध्ये आम्ही राहिलो असतो. एकच सांगते, जिच्या हातात शिक्षणाची दोरी तीच जगात सुधारी. एवढे 2 शब्द सांगून माझं मनोगत संपतो. फुलेबद्दल सांगू शकते की जसं ताई म्हणाल्या त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. म्हणजे आता मी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे. स्त्रियांना शिक्षणाचा जो म्हणजे संधी भेटली आहे आणि जी स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे उच्च पदावरती कार्यरत आहेत ते शिक्षणामुळे. आणि शिक्षणाचा पहिला हे जो एक काळ होता ज्या स्त्रियांना शिक्षणासाठी म्हणजे अलाउड नव्हतं, त्यांना बाहेर जाणंही म्हणजे अलाउड नव्हतं.
तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई त्यांच्या पत्नीला सांगितलं, बाबा तू शिक्षणाचा पुढाकार घे. तर तो काळ असा होता की जेव्हा ते बाहेर पडले त्यांच्यावरती दगडफेक होत होता, चिखलफेक होत होतं. म्हणजे एका स्त्रीला सगळं हे अपमान त्या सहन केलं त्या काळी. इतकं तर म्हणजे आपण थोडंफार काही असं कोणी बोललं की मनाला वाईट वाटतं आणि पुढे ते कार्य करायला हिंमत नाही होत. पण सावित्रीबाई फुलेंनी ते सगळं सहन केलं आणि पुन्हा नंतर ते धाडशीने स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम केलं. हे त्यांचं खूपच म्हणजे फार फार म्हणजे कितीही पिढ्या पिढ्या जाऊ दे त्यांचा उपकार मानणं म्हणजे मानायलाच पाहिजे. मी अजून काय बोलू शकते, मी फक्त एवढंच त्यांचा आभार मानते. जय हिंद. गौतम बुद्ध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती कार्यकारिणी व आजचे अध्यक्ष यांनाही जय भीम. सर्व उपासक उपासिकांना बालिकांना जय भीम. आणि आज आपण इथे उपस्थित आहोत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी. आजची 194वी जयंती या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते व आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या मुली आहोत. आणि बस. सगळ्यांना जय भीम. मी 4 वेळी बोलणार आहे सावित्रीबाई फुलेंबद्दल. पहिल्यांदा सावित्रीबाईला कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्राच्या दिव्य ज्योती ओवाळून त्यांची आरती. नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज आहे जगाचे शिलेदार. सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी. तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. समाजाला जिने दिले ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. जिच्यामुळे शिकले दिनदुबळ्याची मुली आणि मुले, ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती होती सावित्री फुले बाई. जय भीम सगळ्यांना. सावित्रीबाई. भारताचे भाग्य विधाते, भारताचे शिल्पकार, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आज ज्यांची 194वी जयंती आहे, त्या बेडर क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्या काळामध्ये बेडर हा शब्द मी अशासाठी वापरला कारण स्त्रियांना सर्व प्रकार. बिहारमध्ये या समितीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शशिकांत जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. या विहारामध्ये उपस्थित आपण सर्व सन्माननीय धम्म उपासक उपासिका यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि आपणा सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. छोटीशी गोष्ट सांगतोय. साहेब असतात, जसं आपण सर्वजण शासकीय कार्यालयामध्ये काम करत असतो तसेच एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करणारे मोठ्या हुद्द्यावरचे साहेब असतात आणि साहेबाच्या डोक्यामध्ये खुर्चीची हवा जाते आणि एकदा का खुर्चीवरती बसल्यानंतर ती डोक्यात हवा गेल्यानंतर आजूबाजूची लोक तुच्छ वाटायला लागतात आणि मग बोलण्यामध्ये ती तुच्छता येते. आणि जेव्हा केव्हा त्या साहेबाकडे कोणी फाईल घेऊन येतो, एखादा शिपाई जर आला, 150 आण्या तुला कळत नाही का? एखादा क्लर्क त्याच्याकडे काय चूक झाली, मूर्खा तुला कळत नाही, एवढं साधी गोष्ट कळत नाही. घरी गेल्यानंतर सुद्धा साहेबाच्या डोक्यामध्ये ते पदच गोंगावत असतं. साहेबाला हे कळत नाही की आपलं पद ऑफिसमध्ये आहे, घरी गेल्यानंतर कोण नाही. घरी गेल्यानंतर सुद्धा साहेबाचा रुबाब बायकोवर तेच, 150 आणे तुला कळत नाही, भाजीमध्ये मीठच जास्त झालं. 150 आणे आज चपातीच करत नाही. मूर्ख आहेस. पोरगा जर चित्र काढून गेलं, बाबा माझं चित्र कसं आहे सांगा ना,
अरे मूर्खा, असं कोण झाड काढतंय काय? पोरानं जर गणित सोडवलं, अरे 150 वजापैकी थोडीच अशी करतात, बेरीज अशी थोडी करतात, अशी नसती केली जात. आणि मग तो साहेब असाच करत असतो. मग साहेबांना एकाच रविवारी सुट्टी असते आणि साहेब सकाळी मोबाईल चालत बसलेले असतात, व्हॉट्सअपचे मेसेज चेक करत करत. आणि शेजारीच त्यांचा छोटा चिरंजीव रेल्वे गाडी खेळत असतो. ती रेल्वे असते थांबत थांबत, पुन्हा ती रुळांची छोटंसं खेळ तो मुलगा खेळतोय. आणि मग त्या मुलाचा खेळ सुरू होतो आणि तो मग मुलगा म्हणतो, चला 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 चला, दादर स्टेशन आलं. ज्या मूर्खांना उतरायचं आहे ते मूर्ख उतरून घेतील, ज्या 150 आण्यांना चढायचं आहे ते चढून घेतील. बाप बघतोय हे, अरे ही काय माझीच कॉपी करायला काय थोडंसं निग्लेक्ट करते, जाऊ दे ठीक आहे. मग पुन्हा पुढचं पोरग पुन्हा अजून त्याचा खेळ, गाडी पुन्हा त्याची रेल्वे चालू होती आणि सुरू करतोय, चला 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 चला, ठाणे स्टेशन आलं. ज्या मूर्खांना उतरायचं आहे ते मूर्ख उतरून घेतील, ज्या 150 आण्यांना चढायचं आहे ते 150 आणे चढून घेतील. बापाला येते राग, पोरगलेच खतरनाक आहे म्हणते, आता हाताच्या बाहेर जाईल, त्याला घेते जवळीकडून, कळत नाही का म्हणते. असं नसतं बोलायचं बाळा, जरा थोडंसं प्रेमाने सांगतो ते, असं नसतं बाळा, शहाणं सारखं आपण बोलायचं. माणसानं असं बोलत तर आपली इज्जत राहील का बाळा? 4 उपदेशाचे डोस त्या पोराला तो बाप पाचतो आणि मग ठीक आहे म्हणतो. पोरग पण जरा ऐकते बाबा, ठीक आहे पप्पा म्हणतोय. पुन्हा त्या पोराचा खेळ सुरू होतो आणि मग पुन्हा पोरगा म्हणतोय, चला 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 चला, कल्याण स्टेशन आले. ज्या शहाण्या माणसांना चढायचं आहे ते शहाण्या माणसं चढतील, ज्या शहाण्या माणसांना ट्रेनमध्ये उतरायचं आहे ते लवकर उतरून घेतील. ऑलरेडी एका 1.5 शहाण्यामुळे ट्रेन 5 मिनिटं लेट झालेली आहे. गोष्ट हसण्याची जरी असली तरी यातून एक बोध आहे की मुलगा तो तसं का बोलला तसं? कारण त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग तसं होतं, त्याच्या आजूबाजूचं वातावरण तसं होतं. आणि हा एक सिद्धांत मांडला की मूल मोठं होत असताना मुलाला कसं घडवायचं. जर ते कोणाच्या हातात असेल, आपण म्हणतो की संस्कार झाले पाहिजे, अमुक झालं पाहिजे, आपल्याला प्रश्न पडतो की आमचं लेकरू असं काय वागतंय, तर ते सगळं आपल्या हातामध्ये असतं. मूल मोठं होत असताना, ते घडत असताना त्याच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे त्या वातावरणावरती मुलाची जडणघडण असते. आणि हा सिद्धांत जर कोणी पहिल्यांदा मांडला असेल तर तो सावित्रीबाई फुलेने मांडला. आणि हाच सिद्धांत गेली कित्येक शतकांपासून सांगितला जातोय. मग तो डीएडच्या विद्यार्थ्यांना सांगितला जातो, बीएडच्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं, अनेक लोकांना तो समजावून सांगितलं जातो. म्हणजे हा सिद्धांत सांगणाऱ्या पहिली बाल मानसशास्त्रज्ञ जर कोण असेल तर ती सावित्रीबाई फुले असेल. आपण त्यांना सीमितपर्यंत ओळखत असतो. सावित्रीबाईंना एवढंच माहित असते बाबा त्यांनी चिखल झेलले, त्यांनी पहिली भारतातली पहिली स्त्री शिक्षिका असेल, आहेत त्या पहिली मुख्याध्यापिका असेल, परंतु त्यांचं कार्य तितकंच मर्यादित नाही. काव्य फुले नावांचा जो कविता संग्रह लिहिलेला आहे तो सावित्रीबाई फुलेने लिहिलेला आहे. आणि म्हणून मराठीतल्या कवितांची जर जननी कोण असेल तर ती माता सावित्रीबाई फुले. इतकं मोठं कार्य सावित्रीबाई फुलेने केलं, परंतु ते आपणापर्यंत येत नाही किंवा ते दडपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण आता सांगितलं की सावित्रीबाई नसत्या, कारण त्यांनी दगड झेलले, त्यांनी शेण झेललं, म्हणून आज तुमच्या माझ्यावरती फुलं पडतात. ते त्या दगडांची त्यांनी ती ताकद होती त्यांच्याकडे की आपला भविष्य, येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ चांगला व्हावा यासाठी हे फुले दाम्पत्य झटत होतं. आणि म्हणून जेव्हा सावित्रीबाईंचा विषय निघतो तेव्हा महात्मा फुलेंना अलग करता येत नाही. महात्मा फुलेंचा विषय जेव्हा निघतो तेव्हा सावित्रीबाई फुलेंना अलग करता येत नाही. फुले दाम्पत्य हे असं आहे की ज्या दाम्पत्यानं तुमच्या माझ्यावर या भारतवर्षातील नव्हे तर जगातील सर्वांवरती खूप मोठे उपकार केलेले आहे. आणि म्हणून यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही. आणि जर यांच्याकडे बघायचं असेल तर एक क्रांतिकारी दाम्पत्य म्हणून आपण पाहतो, ॲज ए कपल म्हणून. आपल्याला वाटतं की मॉडर्न म्हणजे काय, टी शर्ट घातलं आणि जीन्स पॅन्ट घातली म्हणजे मॉडर्न होत नाही. त्या मॉडर्नच्या कन्सेप्ट ते नाहीत. मॉडर्न म्हणजे कोणतं कपल होतं तर हे कपल होतं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. की आपला पती महिलांना शिकवण्यासाठी, पोरींना शिकवण्यासाठी निघालेला आहे त्या काळामध्ये. आजही शिक्षण दिलं जात नाही. आणि त्या काळात ही बायको म्हणली असती का, बसा घरात, आपलं भाजीपाला घेऊन या, बटाटे घेऊन या, कांदे घेऊन या, रविवारचं मटण पिटण घेऊन या, कुठं त्या नादी लागते लोकांच्या नादेला. जेव्हा महात्मा फुले 1848ला महिलांची शाळा करतात, मुलींची शाळा करतात, प्रश्न उभा राहिला, शाळेमध्ये शिकवलं उभं कोण राहील, तेव्हा पत्नी उभं राहते, मी उभं राहील, मी शिकेल. महात्मा फुलेंच्या सोबत सावित्रीबाई शिकल्या. फळा वगैरे आज आपल्याकडे अनेक कारणं असतात शिक्षण न घेण्यासाठी. माझ्याकडे वहीच नाही, माझ्याकडे पेनच नाही, माझ्याकडे लॅपटॉपच नाही, माझ्याकडे मोबाईलच नाही, नेटच नाही. त्या शेतामध्ये शिकलेल्या आहेत.
म म मातीचा, ग ग गवताचा, प प पोटाचा. अशा पद्धतीने शिकून ही लेख, ही माता शिक्षिका झाली आणि त्या व्यवस्थेला ते रुजलं नाही की एक महिला शिक्षण घेतलेली आहे आणि ती महिला इतर महिलांना बिघडवण्याचं काम करते असे त्या सनातन व्यवस्थेला वाटलं आणि म्हणून ती सनातन व्यवस्था सावित्रीबाईंच्या फुलेवरती दगड टाकत होते, शेण टाकत होते. या सगळ्या गोष्टींना न जुगारता ही माई खंबीरपणे उभी राहील. नाहीतर आज जरा जरी काय झालं तरी आपण डगमगतो. कामं न करण्यासाठी आपल्याकडे भरपूर कारण आहेत. माझं ऑफिस आहे, माझं अमुक आहे, तमुक आहे, माझ्या घरी पाहुणे आले, मला विकेटला जायचं आहे, मला एन्जॉय करायचं आहे, मला पिक्चर बघायचं आहे, अमुक करायचं तमुक करायचं. ह्यांना कधी नाही का वाटलं? आणि या सावित्रीबाई फुले अशा आहेत की ज्या ज्योतिरावांच्या 3 पाऊल पुढे होत्या किंवा ज्योतिरावांच्या नेहमी पुढे होत्या आणि स्वतः ज्योतिरावांनी सांगितलेलं आहे की सावित्री ही माझ्या कित्येक पटीने पुढे होती. उदाहरण जर द्यायचं असेल तर आज आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्री म्हणजे काय. स्त्री तेव्हाच कंप्लीट होते की जेव्हा तिला मातृत्व लागतं. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष ठीक आहे, लोक बघतात, त्यानंतर लोकांचा तगारा चालू होतो, तुझ्या घरी पाळणा कधी आले. सावित्रीबाई फुलेवरती ते प्रश्न होतेच. त्यांच्या मागे सुद्धा तो तगारा लागला होता आणि एकदा सावित्रीबाईने विषयही काढला होता की तुम्ही दुसरं लग्न करायचं. तात्यारावांना म्हणजे महात्मा फुले ना त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा ताडकन महात्मा फुले आणि उद्गारले, हे असं कसं म्हणे शक्य आहे. जर स्त्रीला 2 लग्न करण्याचा अधिकार नसेल तर पुरुषाला 2 लग्न करण्याचा अधिकार कोणी दिला म्हणे. आणि त्याच म्हणजे ती जनरेशन, ती मॅच्युरिटी किती असेल, मॉडर्न विचार काय असेल, तर त्या काळातला हा मॉडर्न विचार आहे की स्त्रीला शिक्षण देणं, स्त्री हे माणूस आहे, जितका पुरुष महत्वाचा आहे तितकीच स्त्री महत्वाची आहे, हे सांगणारे म्हणजे हे खरं दाम्पत्य आहे. आणि तिथून मग पुढे भारताची प्रगती व्हायला, म्हणजे ती प्रगतीचे विचार त्यांनी मांडले. महात्मा फुले म्हणतात की शी वॉज माय गाईड अँड फिलॉसॉफर. आणि त्यासाठी महात्मा फुले 3 प्रसंग सांगतात की आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाज. 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि त्या सत्यशोधक समाजाने सत्यशोधक विवाह पद्धती चालू केली होती. आणि त्या विवाह पद्धत चालू झाल्यानंतर विवाह पद्धत तर दिली, परंतु विवाह पद्धत येत असताना भटाला तरी बाजूला काढलं. आता भटाला बाजूला काढल्यानंतर विवाह लावण्यासाठी काहीतरी म्हणावं लागेल ना. मंगलाष्टक हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं. मग त्या काळात तो प्रश्न उभा राहिला सत्यशोधक समाजासमोर की मंगलाष्टक नेमक्या काय असतील आपल्या या समाजाच्या. तर त्या मंगलाष्टक लिहिण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आणि जो पहिला विवाह झाला होता तर तो पहिला विवाह लावून देण्याचं काम स्वतः सावित्रीबाई फुलेने केलेलं आहे. तो विवाह होता त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीचा. त्या मैत्रिणीच्या मुलीचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावून देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. तो सर्व खर्च सावित्रीबाई फुलेंनी उचलला आणि ती एक मोठी क्रांती होती. समाजाला या ठिकाणी सनातन व्यवस्थेच्या थोबाडीत मारल्यासारखं होतं. कारण भटाला हिने रिप्लेस केलं होतं, भटाला काढून टाकलं होतं आणि त्याच्यामुळं खूप मोठा हाहाकार माजला होता. आणि त्या काळामध्ये यांच्यावरती हल्ले होण्याची भीती होती आणि म्हणून त्या विवाहाला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं. पोलीस प्रोटेक्शनमध्ये एक महिला खूप मोठी क्रांतिकारी पाऊल उचलते आणि त्या विवाहाचं नेतृत्व करते. तर ही गोष्ट सावित्रीबाई फुलेंनी केली. दुसरा प्रसंग असा सांगतात महात्मा फुले की जेव्हा काशी नावाची जी ब्राह्मण विधवा कन्या होती, अनावधानाने तिची गरोदर राहिली आणि ती जीव द्यायला चालली होती. आणि इकडं मग महात्मा फुलेंनी तिथूनच मग तिला वाचवलं आणि स्वतःच्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. तिथंच मग डिलिव्हरी झाली. त्या मुलाला दत्तक घेण्याचं काम केलं. आज हे आपल्याला अनेक वेळा वाटतं की दत्तक कशाला घ्यायचं, आपल्या रक्ताचं लेकरू असलं बरं राहते ना. तर एक तो विचार त्यांनी मांडला आणि त्या मुलाला दत्तक घेतलं. फक्त दत्तक नाही घेतलं, आपलं नाव दिलं, त्याला शिक्षण दिलं, त्याला डॉक्टर केलं. इथून नाही थांबलं तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सा सुद्धा दिला. आणि हे करणारा पुढाकार घेणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या. आणि तिसरा महत्वाचा प्रसंग ज्योतिराव सांगतात की मुंबईमध्ये जेव्हा न्हाव्यांचा संप घडवून आणला होता त्यांनी, की विधवा झाल्यानंतर महिलेचे केस कापून टाकले जायचे त्या कुरूप दिसाव्या म्हणून, त्यांच्याकडे कुणी आकर्षित होऊ नये म्हणून लहान वयामध्ये विधवा झालेल्या महिलांचे केस कापून टाकले जायचे. आणि ते कापू नये म्हणून महिलांच्या अधिकारासाठी उभारलं हे खरं दाम्पत्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई होत्या. आणि मग त्यांनी तो हाक दिली होती न्हाव्यांना की असलं काम आपण करायचं नाही. आणि मग मुंबईच्याच आझाद मैदानावरती न्हाव्यांची मिटिंग झाली, सभा झाली, मोठी सभा सावित्रीबाईंनी घेतली आणि त्याचं लिडरशिप सावित्रीबाई फुलेंनी केलं. एवढ्या मोठ्या लाखोंच्या समुदायाला सावित्रीबाई फुले होत्या, त्यांच्यासमोर नावी बसले होते आणि सावित्रीबाईंनी सांगितलं की आपल्याला शापाचा आणि पापाचा पैसा नको आहे. त्यामुळे एकही नावी इथून पुढं महिलांचे केस कापणार नाही
आणि नाव्याने सावित्रीमाईंना प्रतिसाद दिला आणि ही बातमी लंडन टाइम्समध्ये पहिल्या पानावरती छापली गेली. त्याच भारतामध्ये ज्या टिळकाला महात्मा फुलेंनी 10,000 रुपये दिला होता जेलमधून बाहेर काढण्यासाठी जामीन म्हणून, त्याच केसरीमध्ये मात्र ही बातमी छापली नाही, परंतु सावित्रीमाईंची ही बातमी 7 समुद्रपार लंडन टाइम्समध्ये पहिल्या पानावरती छापली गेली. तर हे दाम्पत्य होतं की जे काळाच्या कितीतरी पुढं चालायचं. काळाच्या कितीतरी पुढं म्हणजे साधं उदाहरण सांगतो आणखी, की जेव्हा यशवंताचं लग्न ठरल्यानंतर ज्या मुलीसोबत लग्न ठरलं, लग्नाच्या आधी ती मुलगी या दाम्पत्याने आपल्या घरी आणली होती की नवरा आणि होणाऱ्या पती आणि पत्नीचे विचार जुळले पाहिजेत, एकमेकांच्या आवडीनिवडी घडले पाहिजेत. आज असं कोणीही करू शकत नाही. काळाचे म्हणजे आज आपण ज्याला म्हणतो आम्ही 21व्या शतकात आहोत, आम्ही चंद्रावर गेलो, आम्ही मंगळावर गेलो, परंतु ही वैचारिक क्रांती कुणीही करू शकत नाही. ती क्रांती त्या काळामध्ये सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंनी केली आणि हे लिहिलेलं आहे सगळं ज्योतिरावांच्या समग्र वाङ्मयामध्ये सापडतं आपल्याला. मग ज्योतिराव लिहितात की जेव्हा ती मुलगी घरी आलेली आहे, त्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून, त्या दोघांना हितगुज साधण्यासाठी वेळ मिळावा म्हणून साऊ भांडे घासत आहे, साऊ स्वयंपाक करत आहे, साऊ झाडलोट करत आहे. म्हणजे हे एवढं सगळं सासू म्हणून ही सावित्रीबाई फुले किती ग्रेट ठरतात हे आपण या समजू शकतो की एवढं मोठं पाऊल उचलणं, एवढी मोठी विचारांची प्रगल्भता, एवढी मोठी मॅच्युरिटी, एवढी मोठी क्रांती केवळ आणि केवळ हेच दाम्पत्य करतं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले या सर्वांच्या किंवा आपल्यापर्यंत जे लिमिटेड आहेत तर त्या कित्येक पटीनं पुढं हे असं दाम्पत्य आहे, असं कपल आहे की जे काळाच्या पुढं चाललेलं आहे. आणि म्हणून हा आदर्श तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. आणि जाता जाता छोटीशी यांची आठवण सांगतो की त्यांच्याकडे जी मुलं शिकायला होती त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा अंधार पडल्यानंतर संध्याकाळी चांदण्यांची रात असायची, सगळे असे बाहेर पटांगणामध्ये बसलेले आहेत, तर हे दोघं नवरा बायको त्या तिथल्या जमलेल्या लेकरांसोबत गाण्याच्या भेंड्या खेळायचे. त्या मुलांना आपलंसं करण्यासाठी त्या मुलामध्ये रममान होणार हे दाम्पत्य होतं. सकाळी उठून दोघं नवरा बायको फिरायला जात होते, एकमेकांना गोष्टी सांगत होते नवरा बायको. आणि सगळ्यात मोठी क्रांती त्याच्या पलीकडे आणखी महत्वाची जी 1854 केली, आपल्या सर्वांना इतकंच माहित आहे की तृतीय रत्न नावाचं नाटक महात्मा फुलेने लिहिलं, परंतु त्या नाटकानं क्रांती काय केली हेच आम्हाला माहिती नाही. तर त्या नाटकानं क्रांती अशी केली, तृतीय रत्न नाटकाचा जेव्हा शेवट आपण वाचतो तर त्या शेवटामध्ये महात्मा फुले अशी क्रांती करतात की जी क्रांती कोणी आजपर्यंत साहित्य क्षेत्रामध्ये केलेली नाही किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये केलेली नाही. तर त्या नाटकाचा शेवट असा महात्मा फुले करतात की ते शेतकरी आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, शेतकरी एक आहे, शेतकऱ्याची बायको दाखवलेली आहे, ख्रिश्चन पाद्री आहे, हिंदू धर्मातली पंडित भट दाखवलेला आहे, विदूषक नावाचं पात्र आहे. आणि धर्म व्यवस्था माणसाला कशी लुबाडते, ती माणसाला कसे भ्रष्ट करते, अशा पद्धतीचं नाटक तृतीय रत्न महात्मा फुलेंनी लिहिलं. त्याच्या शेवटी ते लिहितात की शेवटचा संवाद असा आहे त्या शेतकऱ्याचा पतीचा आणि पत्नीचा. तेव्हा तो शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो की खरंच आपण जे आज आपल्याला जे फसवलं गेलंय ते आपण शिकलो नाही म्हणून आपण फसलो गेलोय, तर आपल्याला आता शिक्षणाची किंमत कळालेली आहे. तर आता आपण एक काम करू, आपण शिक्षण घेऊयात. आणि ज्योतिरावांनी शाळा काढलेली आहे, तर एक काम कर, मी रात्रीच्या शाळेत जातो, मी रात्रीच्या शाळेत ज्योतिबाच्या जातो आणि तू सावित्रीच्या रात्रीच्या शाळेत जा आणि शिक्षण घे. आणि इथंच नाही, मग ठीक आहे म्हणते ती शेतकऱ्याची बायको, ती जाते, स्वयंपाक करते आणि ताट वाढून घेते, आणते एक ताट वाढून. तेव्हा तो शेतकरी म्हणतो एकच ताट का. नाटकाचा शेवट बघा, एकच ताट का, तू तुझं सुद्धा ताट घे, आपण दोघं एकत्र जेवण करू, जेवण केल्यानंतर आपण दोघं एकत्र हातामध्ये हात घालून शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडतो. आजही अनेक पती पत्नी म्हणजे आजही अनेक घरामध्ये सांगितलं पुरुष आधी जेवतील, महिला नंतर जेवतील. महात्मा फुले त्या काळात सांगतात तू आणि मी समान आहे, एकत्र जेवायचं, तू आणि मी समान आहे, हातात हात घालून जायचं. हा विचार, क्रांतिकारी विचार त्या काळामध्ये महात्मा फुलेने केला. आणि हे वाचल्यानंतर आश्चर्य वाटले, बाबा किती खतरनाक काम हे महात्मा फुले करतात. मग ते नाटकांच्या माध्यमातून असेल, त्यांच्या लेखांच्या माध्यमातून असो, पुस्तकांच्या माध्यमातून असो. म्हणून मॉडर्न म्हणजे काय, तर मॉडर्न म्हणजे हे विचार असतं काळाच्या पुढे चालणं. आणि जर आपल्याला मॉडर्न व्हायचं असेल तर या महापुरुषांचे विचार घेणं क्रमप्राप्त आहे. आणि एवढं बोलून माझं लांबत चाललेलं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सावित्रीमाईंच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. विश्ववंदनीय महाकांत जगत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनाशिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या
माध्यमातून आपण या मातेची जयंती साजरी करत आहोत, तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांतजी जाधव साहेब व सर्व धम्म उपासिका उपासिकांना माझा जय भीम. मला वाटतं बरंच आज ऐकायला मलाही मिळालं की या दोन्ही ताईंनी आणि आमच्या सगळ्या बऱ्याचशा महिलांनी अधिक बुद्धजे सरांनी बरंच माहिती दिली. आमचे रमेश जाधव साहेब त्यांनी खूप बऱ्यापैकी माहिती दिली. खरोखर याची चिरफाड जी आहे ना ती खरोखर केलेली आहे. या मनुस्मृती चिरफाड करूनच ह्या सावित्रीबाई फुलेंनी जे समाजामध्ये घडवलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुम्ही सगळे अगदी छान प्रकारे शिकलो. महिला कुठे गेल्या पुढे गेल्या मी सगळं काही सांगत नाही, कारण आम्ही सगळं ऐकलेलंच आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर खरोखर महिला पुढे गेल्या आणि आज बघा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर झाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या आणि आजच्या मुर्मू त्या देखील राष्ट्रपती पदावर बसलेले आहेत. हे सगळं काय जे काय घडलं ते फक्त आणि फक्त या सावित्रीबाई फुलेमुळेच घडलेलं आहे. हे आपण विसरता कामा नये. म्हणून शिक्षण हे घेतल्याशिवाय काय होत नाही. शिक्षणाने त्यांनी एवढा अतोनात त्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्यामुळे आपण सगळे घडलो. हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आपण सांगतो इकडे. म्हणून आपण शिकलं पाहिजे आणि हे आपल्याला हे शिक्षणाचा बाबासाहेब नेहमीच म्हणतात की शिक्षण हे वाघिणी दूध आहे, तो पिल्यानंतर तो गुरगुरणार. आणि आपले बरेचसे आपल्या महिला किंवा आपले सगळे धम्म मानव हे चांगले शिकले आणि चांगल्या पदावर आज चांगले कामकाज करतायत. तसंच भालचंद्र साहेबांनी उदय सरांनी सांगितलं की शिक्षण हे घेतल्यामुळं आपली काय प्रगती होते. तर मला एवढंच बोलून माझ्या इकडे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष विद्यमान शशिकांत जाधव यांना माझा जय भीम. आत्ता सावित्रीबाई फुलेंची जयंतीनिमित्त जरा वेगळं असं सांगितलं बुद्धजे सरांनी. प्रत्येकजण वेगवेगळं काही ना काही सांगत असतो. आज खरोखर त्यांनी खूप बरंच वेगळं काय सांगितलं. मला वाटतं या आधी मी पण ऐकलं नव्हतं एवढं. मी भाषण नाही करणार, परंतु 4 ओळी त्यांच्यासाठी मी सावित्रीबाईंसाठी 4 ओळी बोलून दाखवतो. तुझ्या उपकाराची साऊ सांग गाऊ किती गाणी, तुझ्या उपकाराची साऊ सांग गाऊ किती गाणी, बाई पाण्याच्या मातीत ग पिकवली अक्षर मोत्यावाणी. स्त्री शिक्षणाचा असा मोठा बहरला मळा, स्त्री शिक्षणाचा असा मोठा बहरला मळा, हात कांकणातले आता बघा लागले आभाळा. सारं खुशालीचं जगणं, सारं खुशालीचं जगणं, तू कष्ट सोसलेस बाई, मी सांगे जगाला ओरडून सावित्रीबाई सावित्रीबाई. आणि या सावित्रीबाईंच्या 154व्या जयंतीनिमित्त मी त्यांना तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. ती नसती तर मुलगी शिकली असती का. आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंती प्रित्यर्थ या 4 ओळी मी वाचून दाखवतो. स्त्री शिक्षणाची अग्रदूत, स्त्री स्वातंत्र्याची प्रणेती, आद्य भारतीय अध्यापिका सावित्री आहे ज्ञानज्योती. पंखात भरता शिक्षणाचे बळ, स्त्रियांनी घेतली गरुड बरारी, परिवर्तनाची नांदी करण्या उभी ठाकली सावित्री करारी. बालविवाह, भ्रूण हत्येस विरोध, विधवा पुनर्विवाहासाठी पुढाकार, स्त्री पुरुष समानतेची सुरू चळवळ, रूढीप्रिय समाजात पुढे हाहाकार. समाजकंटकांनी केली अवहेलना, न डगमगता हिचा कडवा संघर्ष. समाजधुरीण सावित्रीचे ध्येय, सामाजिक न्यायात सवे उत्कर्ष. खर्चिली सारे उम्मेद तिने, चढण्या प्रतिकूलतेचे पहाड, आत्मविश्वासाने झेलली कोसळती संकटाची कुऱ्हाड. पती पश्चात समर्थपणे
पेलेली सत्यशोधक समाजाची धुरा, समाज उद्धाराचा घेऊन वसा, झिजविला आपुला देह पुरा. शिक्षण तज्ञ, कवयित्री, समाज सुधारक, विचारवंत, व्यक्तिमत्व बहुआयामी, पैलू त्यास असती अनंत. समाज प्रबोधनासाठी होती सावित्रीबाईची काव्य प्रतिभा. कधी कधी निसर्ग सौंदर्यही ठरले त्या कवितेचा गाभा. रुग्णांची केली सेवा शुश्रूषा, प्लेगशी दिला धैर्याने लढा. घेऊन त्यात प्राणांची आहुती, शिकविला सेवाभावाचा धडा. कृतज्ञतेने करूया आज या क्रांतीज्योतीचे स्मरण. नारी सक्षमीकरणासाठी झटली ही विद्येची जननी आमरण. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री. आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवान बुद्ध विहार या विहार कमिटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा जयंती महोत्सव संपन्न होत आहे. आजची ही जयंती आपण साजरी केलीच नसती. आपल्याला कोणी विचारलं असतं का, व शालवानवाल्यांनी का नाही केली, आपण का करतो, केली नसती, कोणी विचारलं नसतं. पण आपण का करतोय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सावित्रीबाईंची जयंती आली, तिचा फोटो आला की आपण लगेच म्हणतो शिक्षणाची जननी, पहिल्या पहिल्या शिक्षका, ह्या सगळ्या उपाध्या त्यांना मिळालेल्याच आहेत. पण सावित्रीबाईंनी जो पेरलेला जो विचार होता, होऊ घातलेला विचार होता, ती महिलांनी जो जोपासतोय आपण, ते आपण स्वतःलाच विचार करूया. म्हणजे मी महिलांनाच म्हणत नव्हे, पण त्यावेळेला महिला म्हणून ती ब्राह्मणाची महिला असो, ती दलित महिला असो, ती मराठ्याची असो, वैश्याची असो, कुणाची असो, पण महिला आणि जो खालचा जो वर्ग होता त्या सगळ्या एका पातळीमध्ये सगळ्यांना पाहण्याची दृष्टी होती. त्यावेळेला आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की पेशवाई पण होती आणि पेशवाईमध्ये ही प्रगती नव्हती, ही क्रांती होती. प्रगती म्हणजे काय, की एखादं वाक्य आपण लिहिताना ते चुकीचं लिहिलं गेलं तर आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुधारणा करा. पण ते वाक्यच मुळात लिहितेवेळी ते जर नवीन पद्धतीनं लिहिलं गेलं तर आपण म्हणतो हे बघा, हे अशिक्षित लिहिलेलं आहे आणि हे सुशिक्षित लिहिलेलं आहे. आजकाल काय झालंय, लोक शिक्षित झाले पण सुशिक्षित झालेत का? आपण सगळे शिकलो, मी असं नाही म्हणत की सगळे शिक्षित आहेत. शिक्षित म्हणजे काय, मी बहुत शिकलो, मला वाचता येतं, बोलता येतं, मला बाबासाहेबांनी अधिकार दिला, घटनेतून अधिकार मिळाले, महात्मा फुलेंनी संघर्ष केला. कारण आपल्या बापानंच महात्मा फुलेंना आदर्श मांडलाय. ज्या राष्ट्रनिर्मात्यांनी महामानवांनी आपल्याला माणूस पण दिलं, त्यांनी कुणाला आदर्श मांडलाय तर महात्मा फुलेंना, आणि त्यांची ते अर्धांगिनी. आता आपण सातत्यानं म्हणतोय की महात्माराव फुले, आपल्या ज्योतिबा फुले, ज्योतिबा नाही, हा बा वेगळं लोकांनी लावलं त्यांच्या मागे, ज्योतिरावच आहे त्यांचं नाव. पुण्याच्या त्या पेठेमधले जे होते ना ते वरचे, त्यांनी ते लावलंय. कारण तो बा म्हटला ज्योतिबा तर बा कोल्हापूरचा बा. मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा काय क्रांतिकारक आहे, हा काय लेखक आहे, हा काय शिक्षक आहे, पण त्यांचं खरं नाव ज्योतिरावच होतं. आपण सातत्यानं असंच म्हणतो की एखादा पुरुष जेव्हा मोठा होतो त्याच्या पाठीमागं महिलेचा हात असतो. पण आता आपण जे काय भाषण ऐकलं आपल्या महिला वर्गाने किंवा बुद्धिजे सरांनी किंवा कदम साहेबांनी सगळ्यांनीच, की सावित्रीबाई आपल्या महात्मा फुलेंचे 4 पावलं पुढे होती. म्हणजे नेमकं काय होतं, मुळात त्या वयाने लहानच होत्या. शिक्षण घ्यायचं, पण शिक्षण म्हणजे काय, M.Com झालो, BA झालो,
डिग्री मोठी मिळाली म्हणजे शिक्षण आहे का? मी आचरण काय करतोय? आपण जर चळवळीचा जर मागचा 30, 35, 40 वर्षाच्या मागे थोडंसं डोकावून जर तुम्ही पाहिलं तर तालुक्याला, जिल्ह्याला, विभागाला असे कार्यकर्ते होते, ते शिक्षण फार कमी होतं. 2री, 3री, 4थी, 5वी, 4थी. एखादा तालुक्यातून शिक्षक आपला असेल 7वी, त्यालाही मास्तर म्हणत होते. आणि आज BA झाला, प्रोफेसर झाला, त्याला मास्तर म्हणून म्हणत नाही. ती त्यांची नोकरी आहे हो, ते कॉलेजवर प्रोफेसर आहे. बघा आपली मानसिकता काय असते की 7वी शिकून आपल्या समाजाचं नेतृत्व करून मराठी शाळेवर जर तो एखादा शिक्षक असेल त्याला मास्तर म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, आदरानं म्हणायचे. आज आपल्या बापानं, आपल्या महामानवांनी त्यांना जर गुरु मानले आणि त्यांच्या अर्धगिरीची आपण जयंती करतोय तर त्यांचं विचाराचं संगोपन पण आपण बौद्धच करतोय. ही मानसिकता नकोय. आज आपण ज्या वेळेला बिल्डिंगमधून खाली उतरतो त्यावेळेला आज काय आहे? आज तर पौर्णिमा पण नाही, मग आज कसं काय? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये, एखाद्या माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या बाजूच्या सेक्शनमध्ये एक महिला होती शिंदे म्हणून. म्हटलं काय मॅडम, काय आज कसं काय, आज काय माहिती आहे का? आज काय नाही हो. म्हटलं आज काय माहिती आहे तुम्हाला? आज पौर्णिमा नाही, काय अमावस्या नाही, तृतीया नाही. अहो म्हटलं मॅडम आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. हो बरोबर. सावित्रीबाईंची जयंती किती सहजतेने घेतात त्या महिला. कारण तिनं तिचं जे योगदान आहे ते आपण अनुभवलेलं नाही. कुणी आपल्याला त्याची किंमतच कळत नाही. आपण फक्त आता आपल्या साहेबांनी जसं आपल्याला साहेबांचं वाचन आहे आणि वाचनाच्या माध्यमातून जे काही साहित्य आहे त्यांच्या संदर्भात, दाम्पत्याच्या संदर्भामध्ये तर साहेबांनी छान आपल्याला मांडणी केली आपल्याला असं वेळोवेळी. परंतु माझ्या बिल्डिंगमधल्या, माझ्या सोसायटीमधल्या, माझ्या समूहामधल्या जे काही माझे बांधव असतील, भगिनी असतील, त्यांना मी हे सांगू शकले पाहिजे, महिलांनी सांगितलं पाहिजे. आज खरं मला अपेक्षा अशी होती की सगळ्या महिला बोलतील. कारण आज आम्हाला बोलायला जिने शिकवलं तिची जयंती. आज आम्ही आज वस्त्र धारण करतोय, 4 चौकात बोलतोय, शिक्षित झालो, कार्यालयामध्ये अधिकार पदावर आहोत. हे जे काय आम्ही बघतोय त्यांनी एक क्रांतीला सुरुवात केली, क्रांती घडवली आणि त्याची फळं आज आपण चालतोय. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आजचा दिवस खरं म्हणजे या भारत देशामध्ये नव्हे, या जगामध्ये जो महिला वर्ग आहे त्यांनी या मातेला त्या 9 दिवसात हिला पूजलं पाहिजे. या आमच्या मातेला पूजलं पाहिजे. का तर हिनं आम्हाला घडवलं, हिनं आम्हाला अधिकार दिले, ही झगडली म्हणून आज आम्ही आमच्या म्हणजे बाई म्हणून, जसं आमच्या साहेबांनी सांगितलं की मातृत्व बाईला येतं, तसं आज आपण आपल्या घरामध्ये काय म्हणतो, काय माझा नवरा एकटाच कमवतो हो, थोडंसं त्यावेळेला आमच्या हलाखीची परत होती. पण आता आमची मुलं कामाला झाली ना, आता आमचं फार बळं चाललंय. कुणाची प्रगती झाली? अरे तुमच्याच कुटुंबाची झाली ना. तुम्ही समाजाला काय दिलं? त्यांनी त्यांची प्रगती करत असताना त्यांनी जे केलं ते स्वतःचा स्वार्थच नाही साधला. त्यांनी प्रत्येक शब्दामध्ये समाज होता, प्रत्येक वागण्यामध्ये समाज होता. कारण त्या काही फार वय झालं होतं, तिचा पोरगा डॉक्टर होता, तिला आईला वाचवलं असतं, पण 7 किलोमीटर ती महिला एका दलिताच्या मुलाला खांद्यावर घेऊन 7 किलोमीटर चालत गेली. ती थकली आणि तो आजार त्यांना झाला. आज कोरोनाच्या कालावधीमध्ये पूर्ण दरवाजा न उघडता कोण आले ते लांबूनच बघत होतो आपण. बघा किती फरक आहे त्यांच्यात आपल्या, की त्यांचं जे की पाऊल होतं ना ते क्रांतीचं होतं. म्हणून आपण जे सातत्यानं सांगतोय की ह्या महामानवांच्या जयंत्या, कारण आज बघा, आज मला वाटतं एक पहिलं संमेलन की काहीतरी होतंय कुठल्या ठिकाणी, मला वाटतं सुरतला कुठेतरी, की आज खास आजच्या जयंतीला अनुसरून महात्मा आपला सावित्रीबाई फुलेंच्यावरती जसं मराठी साहित्य संमेलन असतं, दुसरं असे वेगवेगळे साहित्य संमेलन असतात ना, तसं आज पहिला कार्यक्रम सावित्रीबाई फुलेंवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आयोजित केला. असं सांगण्याचं तात्पर्य असं आहे
की ह्या गोष्टी आज आमच्या महिला वर्ग उपस्थित आहेत. आमच्या मोनालीताईंनी छान भाषण केलं, आपल्या डोंगरीताईंनी पण केलं. मुलांना कळलं पाहिजे हे सगळं ह्या जयंत्या साजऱ्या करण्याचा भाग काय आहे. त्या आम्ही आज आहोत ही आमच्या आजोबा पंजोबांनी काहीतरी योगदान दिलंय म्हणून आज आम्ही सुस्थितीमध्ये आहोत. आज आमच्या बुद्धदेव सरांनी आपल्याला छान छान प्रसंग सांगितले. नवीन होतं, आपल्याला काहीतरी नवीन ऐकायला मिळालं. पण ते गोष्टी म्हणून आपण ऐकून सोडून द्यायचं का. मी आता गेलो बाबा, हा 194वी जयंती सावित्रीबाईंची होती आणि आम्ही शालवणवाल्यांनी ती संपन्न केली. फार चांगलं हो, बुद्धदेव सरांनी आम्हाला चांगलं काय सांगितलं. अरे पण बुद्धदेव सरांनी जे सांगितलं ते त्यांनी कष्ट घेतले वाचायचे आणि वाचन त्यांनी केल्यामुळं ते त्यांनी आपल्या पुरतं नीट ठेवलं. आज शालवणमध्ये जे माझे बांधव येतील, माझ्या भगिनी येतील, त्यांना ते कळेल माझ्या वाचनाचा उपयोग कुठे झाला. तर मी लोकांना काहीतरी लोकांनी माझ्या शब्दातून श्रवण केलं, ऐकलं. आज तेव्हा आपण म्हणतो सुशिक्षित आहे साहेब, खरंच आपल्याला मांडणी व्यवस्थित करतात साहेब, जे वाचतात ते लोकांपर्यंत पोहोचवतात. हे माध्यम आहे. म्हणजेच आपण आपली प्रगती करण्यासाठी आपण फार धावपळ करतो, पण ती प्रगती होत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, मी माझ्या समाजाप्रती काय योगदान देतोय. कुठल्या महामानवानं असं केलं की स्वतःची प्रगती केली, स्वतःची उन्नती केली आणि स्वतःपुरते मर्यादित राहिले असं कोणतं महामानव आहे का. तो महामानव होणारच नाही, कारण त्यांनी स्वतःचं नाही पाहिलं, समाजाचं. आणि एवढा खडतर प्रवास होता की त्यांचं जर चारित्र्य आपण जे काही चरित्र आपण वाचन केलं तर साहेबांनी वाचन करतात तसं, तर आपल्याला पण कळेल. आपण घरामध्ये मुलाचं लग्न आलं, दागिने घेतो, पुढं कमी जास्त झालं ना तर लगेच रुसवा फुगवा सगळ्यांनी घरच्या मंडळीला लगेच येतो. तो कपड्यावरून येतो, तो दागदागिन्यातून येतो. हे सगळं आपण का करतोय. पण यापेक्षा आपण असं म्हटलं पाहिजे, मला दागिना कमी करा, माझ्या घरात जो दागिन्यावर खर्च आहे तो कमी करा. तो खर्च कुठेतरी शिक्षणाला, कुठल्या तरी समाजाच्या शिक्षणाला, विद्यार्थी घडेल त्या पैशातून. मगाशी माझा सत्काराचा विषय निघाला, आमच्या कदम साहेबांनी सांगितलं. मी आता बुद्धदेव सर आपल्याला आलेत ना, मी हा विषय मी बोलतोच, मला माहिती आहे पाहुणीला झाले, पण अशा गोष्टी आपण बोललं पाहिजे. आज बुद्धदेव सरांच्या रूपानं आपल्याला एक चांगला आपला धम्म बांधव आपल्याला लाभलेला आहे बंधूंनो. आणि खरंच साहेबांचं मी जेव्हा सत्कार आम्ही सोलापूरला जाऊन घेतला तेव्हा मोनालीताई आणि बुद्धदेव सर काय आहेत हे तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये जोपर्यंत ते दोघंही उभं इथं आहेत त्यापर्यंत ते नाही सांगणार, आम्ही सांगतो, हे लक्षात घ्या. आणि तेव्हा मी तुम्हाला कळेल, अरे बापरे, शशिकांत जाधवांचा सत्कार खरंच तिकडं झाला. तो माझा नाही झाला, तो माझ्या शालवणवाल्यांचा झाला. कारण शालवणवाल्यांनी मला इथं संधी दिली ना. मला जर या प्लॅटफॉर्मवर मला यायची संधीच मिळाली नसती तर मला तो माझा सत्कार झाला नसता. मी काय काम करतो ते साहेबांपर्यंत पोहोचलं नसतं. आणि मी माझ्या परीने माझं काम सांगण्यापेक्षा साहेबांनी वर्षभर परीक्षण केलं. आता बंधूंनो, तुम्हाला मगाशी विषय म्हटलं ना की घरामध्ये 5-10 लाख रुपये लग्नाला इकडे तिकडे खर्च होतात. मी म्हणेन बुद्धदेव सरांना सांगेन की आमच्याकडे ना दारूलाच 50,000 होतात हळदीच्या दिवशी. खरं सांगतो, दारूलाच 50,000 होतात आणि लग्न 7-8 लाखाच्या वरच झालं. साहेबांचे लग्न माहिती आहे तुम्हाला, 90,000. बघा, आज पहिलं पान उघडलंय, भरपूर पानं आपल्याला आज ऐकायचे. साहेबांचं लग्न, साहेबांनी खर्च या दोन्ही उभयतांनी यांचा जो खर्च आहे ना, वर्षभर वह्या पुस्तकं त्यांच्या परिसरात तालुक्यात वाटत होते. बघा, जसं आपण म्हटलं की आदर्श कुटुंब नाही म्हणता येणार, त्यांना काय म्हणता येईल, आदर्श आपल्यासमोर दोन्ही आहेत, हे काय म्हणतो कपल, तसं हे आदर्श कपल आपल्याला लागले. म्हणजे मी तुम्ही म्हणा बाबा जाधव साहेब अध्यक्ष असताना साहेबांचे जे सत्य आहे ते मांडायलाच पाहिजे. हे मी नाही म्हणत, हे मी नाही म्हणत. बुद्धदेव सरांचे भालशंकर जे आपले साहेब आहेत ना, त्यांनी स्वतःच्या मुलाचं कौतुक केले त्या प्लॅटफॉर्मवर, जिथं आयुक्त होते, जिथे मंत्री संत्री होते, जिथं आमदार होते. हे लक्षात. म्हणजे
आजपासून आपल्याला तुम्ही सगळ्यांनी हा मुलांना संदेश द्या घरी जाऊन. उद्या पौर्णिमा आहे ना, काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. आमच्या कासलेताई काही पुढे आलं, हां कासलेताई, आमच्या रागिणीताई पवार या आमच्या भगिनी आपल्याला चांगलं गाईडलाईन देतात, सगळं मार्गदर्शन करतात धम्माचं वगैरे. पण आज आपल्याला एक वेगळं काहीतरी एक पान त्या शालोनमध्ये आपण आल्यानंतर ऐकायला मिळतं. आणि ते वाचन त्यांचे श्रम आहे, पण ते स्वतःपुरतं न ठेवता आज या ठिकाणी खरोखरच आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे. आज बाबा मी आज 55 वर्षाचा आहे, शशिकांत दादा 55 वर्षाचे. आज बुद्धजे सरांनी काय विचार सांगितला, आज कासले साहेबांनी काय विचार सांगितला, आज गाडगे साहेबांनी काय विचार सांगितला, ते मी माझ्या आयुष्यामध्ये कसं उतरवेन, मी त्याचं आचरण कसं करेन. आमचे एक तुम्हाला माहित नसेल, आपले बिशप तपासनीस भागवत कुळेकर साहेब, आता मी तसं सांगू नये या प्लॅटफॉर्मवर, त्यांच्या वाडीमध्ये पाणी नव्हतं ना, त्या माणसाने 1 लाख रुपये धम्मदान दिलं. तुम्हाला कुणालाच माहित नसेल, आणि ते कुणाला तरी कळावं म्हणून दिलंच नाही. बघा आपल्यामध्ये पण अशी बांधव आहेत की माझ्या वाडीमध्ये पाणी नाही, मी माझ्याकडे 1 लाख रुपये, 1 लाख म्हणजे कमी अमाऊंट नाही झाली, 2,500 रुपये वर्गणी घेताना धावला जावं लागतं, बरोबर ना. बघा एवढं मन मोठं आहे हो. सहज म्हणजे मी फक्त वर्षातून 15 दिवस मे महिन्यात जातो, त्या माझ्या बायकोला पाण्यावरचा हांडा नको बाबा, 1 लाख रुपये काय काहीतरी व्यवस्था करा. बघा आहे की नाही मन मोठं. कुणीतरी विचार देतो, कुणीतरी अर्थ देतो, कुणीतरी वेळ देतो, हे समाजाचंच काम असतं. असं नसतं की फक्त पैसे दिल्यावर फार मोठं काहीतरी होतं, किंवा फक्त विचार दिल्यावर. आपापल्या परीनं जे जे काही योगदान देत आहे समाजाला ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते समाधान आहे ना, ते कुठेतरी नोंद होते हे लक्षात ठेवा. तरी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहित नसाल आज मी काय केलं, पण तुमच्या सराउंडिंगमध्ये जी काही आपले धर्मबांधव भगिनी जे कोणी असतात मित्रमंडळी, त्याच्यामध्ये तुमच्याकडे पारख असते, पारख त्यांची केलेली असते आणि ते करतात. किंवा ह्या माणसाकडं हा गुण आहे, या माणसाकडे हे आहे, आणि जे चांगलं आहे तेवढं घ्यायचं असतं. आज आपण सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या सगळ्या विषयांवरती फोकस आपण टाकलेला आहोत. आणि आपण सगळेजण यापुढे असेच, आज मला वाटतं सुरुवातीला 10-12 लोक होती, मला वाटतं आज एवढीच ठीक आहे, थोडीशी नंतर उपस्थिती वाढली. ठीक आहे, आज वर्किंग डे आहे. या ठिकाणी आज आमचे जनरल सेक्रेटरी साहेब प्रायव्हेट कामाला असल्यामुळे येऊ शकले नाहीत. उद्यापासून बंधूंनो, आमच्या कार्यकारिणीच्या ठरावानुसार आम्ही उद्यापासून 2017मध्ये जशी या वसाहतीमध्ये आम्ही छाननी केली होती, प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन आपला धम्मबांधव कुठे आहे, तो वर्गणी देतो नाही देतो तो भाग नंतरचा. पण आजच्या घडीला आपले बांधव सुरक्षित असणं हे गरजेचं आहे. कुणावर कुठली वेळ कधी येईल ते आज कुणीही काही सांगू शकत नाही. उद्यापासून आपण या कामाला सुरुवात. तर कार्यक्रमाचा शेवट झाला, त्यानंतर अल्पोपहार वाटण्यात आला, आणि मग जयंतीची एक बातमी देण्यात आली, आणि विहाराकडून एक कॅलेंडर छापण्यात आलं शालोन बुद्ध विहार, की ज्याच्यावरती महामानवांच्या जयंती, जे विशेष काही दिवस पौर्णिमा अमावस्या असे, आणि त्यानंतर एक नवीन काही बाबी कळायला, गोष्टी कळायला माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल, की स्त्री काय करू शकते. मोठा बदल हा स्त्रीनेच घडवता येतो समाजात, असं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. राजमाता जिजाऊ असो, आपल्या महाराजांना घडवलं, सावित्रीबाई फुले असो, त्यांनी स्त्रियांना शिक्षित केलं, माता रमाई असो, त्यागमूर्ती, म्हणजे बस. तर अशा महामानवांच्या राज्यात आहे, तेच नशीब आहे आपलं, असं बोलून ब्लॉग इथेच एंड करतो. तर कसा वाटला ब्लॉग, ते काही मनोगत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.